नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज युवा हिंदी केसरी मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला देव रुस्तम व द्वादशम हिंदी केसरी असलेला बकासूर पळण्यासाठी गेला होता. आणि भावांनो, बकासूर आज पळण्यासाठी गेला होता आणि गट क्रमांक भावांनो 36 मध्ये पाहायला बकासूर दाखल झाला होता. मैदानामध्ये कोणालाच समजलं नव्हतं, कारण एकही व्हिडिओ पडली नव्हती. त्यानंतर अचानक धप्पा भेटला आपल्याला की बकासूर दाखल झाला आहे. त्यानंतर गट क्रमांक 36 मध्ये आपला बकासूर पळताना दिसला आणि दुसरा धप्पा म्हणजेच बकासूर आणि सर्जा दादा हा जोड एकत्र पळताना दिसला. तर भावांनो, 2 धप्पे भेटले. त्यानंतर एक तिसरा धप्पा भेटला, तो खूप मनाला लागला भावांनो, कारण तो धप्पा होता म्हणजेच बकासूर आज सेमीला पळणार नाही. भावांनो, खूप वाईट वाटत आहे, कारण बकासूर सुसगाव वरून आज नाशिक इथे पळण्यासाठी आला होता. तब्बल 500 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पार केला. अर्ध्या रात्रीत आला इथे. काल रात्री नियोजन झालं बकासूरचं. त्यानंतर बकासूर या मैदानामध्ये पळण्यासाठी आला होता आणि अचानक गटपात झाला आणि काही तासानंतर आपल्याला अपडेट मिळाली की बकासूर आज आपला सेमीला पळणार नाही. याचं कारण म्हणजेच बकासूरच्या गोट्यावर काही माणसं आलेली आहेत. गोट्या तोडण्यासाठी. आपण गोठा नाही म्हणायचं त्याला, आपण बकासूरचं मंदिरच म्हणायचं, कारण आपला बकासूर देव आहे आणि त्या बकासूरचं घर आहे तो म्हणजे आपल्यासाठी मंदिरच झालं भावनो. आपला मंदिर आहे आणि तो मोडण्यासाठी खूप लोक आलेले आहेत. बिल्डर असतील, अशी बरेच माणसं आलेली आहेत. तर भावांनो, आपला बकासूर लगेच मुळशीला निघालेले आहे. सुसगाव इथे निघालेले आहे बकासूर. आणि भावांनो, जे काही मुळशीच्या आजूबाजूचे माणसं असतील त्यांनी नक्कीच भावांनो मुळशीला लवकरात लवकर जावं, कारण आपल्या सर्वांचा सपोर्ट तिथे पाहिजे, कारण भरपूर लोक आलेले आहेत तिथे, भरपूर लोक जमा झालेले आहेत. आणि आपला बकासूरचा गोठा देखील खूप जुना आहे. आपला बकासूर ज्या ठिकाणी जन्माला आला आणि ज्या ठिकाणी आपला राहतो बकासूर त्या गोठामध्येच. आणि लाईव्हचं लोकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर भावांनो, अक्रम हिंदी केसरी बकासूरचा गोठा असं जर आपण टाकलं गुगल मॅपला तर लगेच येतोय. तर भावांनो, नक्कीच ज्यांना शक्य होईल त्यांनी लवकरात लवकर सुसगावला पोचावं. आणि भावांनो, आपल्यापर्यंत जी काही अपडेट मिळेल ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो, व्हिडिओ येत राहतील. आणि भावांनो, आज खूप वाईट वाटत आहे. आज अर्ध्या मैदानातून आपला बकासूर निघाला. खास त्या मैदानाची तारीख चेंज केली होती, कारण आपल्या बकासूरला पळताना जमणार नव्हतं, त्यामुळे आयोजकांनी तारीख बदलली. आणि त्यानंतर हा तिसरा धप्पा भेटला की आपल्याला खूप मनाला लागला भावांनो. खूप वाईट वाटत आहे भावांनो. आज बकासूर पुन्हा एकदा सुसगावसाठी रवाना झालेला आहे भावांनो. आणि आज एवढा गाडीला स्पीड लागलेला भावांनो. आज तुफान फॉर्ममध्ये होता आपला बकासूर, परंतु शेवटी आज बकासूरचं नशीबच नव्हतं भावांनो. आज बकासूरला पुन्हा एकदा सुसगावकडे जायला लागला भावांनो. आता अपडेट आपल्यापर्यंत पोचलेले खरी अपडेट तर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि भावांनो, नक्कीच ज्यांना शक्य होईल त्यांनी लवकरात लवकर सुसगाव इथे पोचावं भावांनो. आणि जी काही गोठ्याबद्दल अपडेट असेल आपल्या चॅनलवरती येत राहील. चॅनलला भावांनो सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा भावांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.